गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ठीक आहे. बघा, डेलीच्या चार्टवरती निफ्टीला फर्स्ट ऑफ ऑल अनालिसिसला आपण घेऊया, की ही जी वीकची कॅन्डल आपल्याला फॉर्म झाली ना, ही आय थिंक सर्वांना आठवत असेल बघा अनालिसिस. ही जी फ्रायडेची क्लोजिंग झाली त्यावेळेला आपण म्हटलं होतं या कॅन्डलस्टिकला जर का फॉलो थ्रू भेटला, एक तर ही कॅन्डलस्टिक, ही जी काही कॅन्डलस्टिक आहे ना, ही कॅन्डलस्टिक डाऊनसाइडला वीक बनली पाहिजे असं आपण म्हटलं होतं. ओके, ही जी कॅन्डलस्टिक आहे, या कॅन्डलस्टिकला डाऊन साइडला वीक बनली पाहिजे होती. म्हणजे काय, ही जर का मार्केट सपोज दॅट ही जर का एक रेंजचं ब्रेकआउट केलंय आणि त्यानंतर मग इथं रिटेस्ट केली ही काइंड ऑफ अशी जर कॅन्डलस्टिक बनली असती, तर आपण काय म्हटलं होतं, ही कॅन्डलस्टिक हा चार्ट एक थोडा बुलिश आहे आणि इथून फर्दर अपसाइडला या पद्धतीनं मार्केट जाऊ शकते. परंतु त्या दिवशी फ्रायडेला काय झालं, फ्रायडेला अनालिसिस आपली रॉंग झाली. म्हणजे या दिवशीच्या फ्रायडेला, ओके, फ्रायडेला रॉंग झाली. काय झालं, की मार्केटने डाऊन साइडला क्लोजिंग दिली. मग आपण असं संडेला किंवा सॅटर्डेला बघा अनालिसिसला आपण ज्या वेळेला आलतो, त्यावेळेस आपण म्हटलं होतं की नाही नाही, मार्केटने ही जी काय क्लोजिंग दिली फ्रायडेची, ही फ्रायडेची क्लोजिंग अनएक्सपेक्टेड दिले. अनएक्सपेक्टेड म्हणजे काय, मार्केटनं एक डिसाइड केलंय असं असं समजू शकतोय की नाही नाही, मार्केट या रेंजच्या बॉटमला सुद्धा येऊ शकते. त्या दिवशीचे अनालिसिस उचलून तुम्ही चेक करा, की आपण काय म्हटलं होतं, की नाही नाही, फर्दर जर कॅन्डलस्टिकला फॉलो फॉलो थ्रू जर भेटला, तर ही बॅक टू बॅक एकदम वीक क्लोजिंग होईल आणि त्या पद्धतीने ही पॅनिक सेलिंग मार्केटमध्ये बघा 2 दिवसामध्ये ऑलमोस्ट 250 म्हणजे ऑलमोस्ट 400 ते 450 पॉईंटचा फॉल मार्केटमध्ये 2 दिवसामध्ये आलाय. हा, ठीक आहे, काय हरकत नाही, 2 दिवसामध्ये आलाय. नेक्स्ट रणनीती कशा पद्धतीनं आपण करायची, बघा विकली बेसिस वरती या पद्धतीची एक, ही जी काही वीक पडले दोन, म्हणजे या कॅन्डलस्टिकची क्लोजिंग आणि याची ओपनिंग ऑलमोस्ट त्या ठिकाणी, म्हणजे हा एक मार्केटला विकली बेसिस वरती इथं एक कॉल सेलर्स असू शकतात. म्हणजे किती, 24,712 म्हणजे 24,700 ची लेवल मोठी पकडून चाला, की 712 एक हा एक विकली बेसिस वरती आपल्याला एक एक काइंड ऑफ सपोर्ट आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी. नेक्स्ट लेवल कोणती ओपन होते, की हा विकलीचा जो ईएम आहे, म्हणजे काइंड ऑफ मार्केटनं फर्स्ट ऑफ ऑल काय केलं बघा या ठिकाणी, हे जे रिजेक्शन दिलतं मार्केटनं, हे जे रिजेक्शन दिलतं, ती म्हणजे ब्रेक झालं आणि पुन्हा प्राइस काय झाले, इथे एक डाऊन साइडला वीक पडले, इथं वीक पडले, इथं वीक पडले. म्हणजे इथे एक थोडीशी बाईंग झाली, या या लेवलला बाईंग झाले. म्हणजे एवढा इझिली हा लो ब्रेक होऊ शकत नाही. हा जो काय बघा, या कॅन्डलस्टिकचा लो, या कॅन्डलस्टिकचा लो, या कॅन्डलस्टिकचा लो ऑलमोस्ट त्याच ठिकाणी. म्हणजे काय, विकली बेसिस वरती मार्केटला हा एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम मार्केटमध्ये करू शकतो हा लो. परंतु हा लो किती खूप लांब आहे, म्हणजे 473 आहे. सर मग तोपर्यंत आपण ट्रेडिंगच करायचं नाही का, बरोबर की नाही, हा पण क्वेश्चन आला असेल की नाही सर, मग तोपर्यंत आपण काय करायचं, कशा पद्धतीनं रणनीती मार्केटमध्ये आखायची. तर बघा, हा जो काय लो आहे, या लो पर्यंत मार्केट एक वेळ तुम्हाला अपकमिंग डेज मध्ये दिसू शकते. हा एक काय झालं, एक अझम्पशन झालं मार्केटचं. काय अझम्पशन झालं मार्केटचं, की नाही मार्केट फर्दर फॉल इथपर्यंत होऊ शकते. ओके, येस, गुड. मग मार्केट खूपच काय बेरिश वगैरे बनलंय का, बरोबर की नाही, तर तसंही काय नाही. कारण हा जी काही इम्पल्स मार्केटमध्ये, ही जस्ट इम्पल्स इथपर्यंत आपण काउंट केली आणि फर्दर तिला जर का अपसाइडला घेऊन गेलो, तर मार्केट कोणत्या लेवलवरती खडा आहे बघा,
म्हणजे 0.236 ची लेवल पण अजून मार्केटनं ब्रेक केली नाही. बॉर्डर व्ह्यू तुम्हाला सांगतोय मी. म्हणजे नाही खूप मोठा क्रॅश होईल, असं होईल, तसं होईल, असं नाही. मार्केटकडे पाहताना त्या पद्धतीनं पाहायचं, की नाही मार्केट बॉर्डर पॉइंट ऑफ व्ह्यू न कशा पद्धतीनं रिएक्शन करते आणि शॉर्टर टाइम फ्रेमला कशा पद्धतीनं एक मूव्ह येऊ शकतात. पेंडिंग मूव्ह कशा पद्धतीने आहे. बघा ही जी काही वीक म्हणजे जी काही ही इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं शार्प सेलिंग आहे. परंतु वीकली बेसिस वरती कशी आहे ही वीक सेलिंग आहे. का वीक सेलिंग आहे? कारण बघा याच्या क्लोजिंगच्या इथे एक थोडीशी हायेस्ट क्लोजिंग झाले. त्यानंतर इथं पॉज झाला आणि या पॉज नंतर मार्केटनं अपसाइडला घेऊन गेलता मार्केट आणि पुन्हा हे फॉल आहे. म्हणजे इंट्राडे म्हणजे वीकली बेसिस वरती जर का आपण पकडलं तर खूप काही इथं कॅन्डलस्टिकनं ट्रॅव्हल केलेलं नाहीये. जस्ट या क्लोजिंगच्या खाली प्राइस इथं आले आणि ती पण किती डे मध्ये ट्रॅव्हल झाले? इन अ सिंगल डे मध्ये ट्रॅव्हल झाले. म्हणजे ही जी काही कॅन्डलस्टिक आहे बघा या कॅन्डलस्टिक मध्येच जस्ट हा लो ब्रेक होऊन इथपर्यंत हे ट्रॅव्हल झाले. अदरवाईज मार्केट अपसाइडलाच होतं. ओके, मार्केट अपसाइडलाच होतं. ठीक आहे. आता याला एक्झिक्यूट कशा पद्धतीनं करायचं? बघा एक्झिक्युशन करते वेळेस आपण डेलीच्या टाइम फ्रेम वरती आलो. आपल्याला डेलीच्या टाइम फ्रेम वरती हे समजलं, की विकलीचा जो ईएमए आहे, तो 558 म्हणजे हा मोठा-मोठी उद्या वगैरे मार्केट जरी फॉल होत असेल, तर हा ईएमए थोडासा स्लाइटली वरती जाईल, वरती जाईल. म्हणजे ही लेव्हल पकडून चाला, की मार्केट 586 पर्यंत म्हणजे ही एक लेव्हल वेगळ्या टाइम फ्रेमला आपण निघले ती लेव्हल, की येस बघा इथे या पद्धतीनं हे जे काय मार्केटमध्ये इनबॅलन्स घडून मार्केट वरती गेलतं ना, ती लेव्हल्स आहेत तिथं. म्हणजे ही लेव्हल आहे. एकदम डिकोडिंग करायचं म्हटलं, तर बघा हे जो काय स्लगिश मूव्ह चाललाय ना इथून, म्हणजे हा मूव्ह मध्ये जे काही बायर्सनं हा मूव्ह आणलाय, तो ॲक्चुअली इथून आहे. इथून. म्हणून ही एक लेव्हल आहे 594 ची लेव्हल, जी मार्केटमध्ये स्ट्राँग आहे. आणि तिला स्ट्राँग कुणी केलं? तर हा जो विकलीचा ईएम आहे ना, हा विकलीचा ईएम आहे. त्यानं हा मार्केटला स्ट्राँग केले. म्हणजे 594 म्हणजे 596 पर्यंत ही एक लेव्हल एकदम स्ट्राँग मार्केटला बनवू शकते. कारण बघा ईएमएचं या पद्धतीनं म्हणजे हा अपसाइडला एकदम अपसाइडला आहे, स्ट्रेट साइडला आहे. स्ट्रेट आहे बघा. या डायरेक्शननं हा मूव्हिंग एव्हरेज आहे. विकलीचं मूव्हिंग एव्हरेज. आणि इथं कधी बॅक टेस्टिंग तुम्ही करून बघा, की ज्या वेळेला अशा पद्धतीनं मूव्ह येत असतात, त्यावेळेस मार्केट एक वेळ बाउन्स मारतं इथं. बघा हा बाउन्स. म्हणजे मार्केट जर का या पद्धतीनं वरती चाललंय आणि तिथं जर का मार्केट उद्या सपोज दॅट हा गॅप डाउन जरी झालं मार्केट इन ग्लोबली काही इश्यूमुळे म्हणजे कधी मार्केट उद्या किंवा परवा दिवशी जरी मार्केट या लेवलला दिसलं तर इथून शॉर्टची अपॉर्च्युनिटी पाहू नका. शॉर्टची अपॉर्च्युनिटी या लेवल पासून पाहू नका. या लेवलला इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं जस्ट मी म्हणतो इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं एक लॉंगची अपॉर्च्युनिटी आपण शोधू शकतोय. सपोज दॅट मार्केट सीधं गॅप डाऊन झालं या ठिकाणी या लेवलला गॅप डाऊन झालं आणि इथून पुन्हा फर्दर फॉल होत 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 गेलं तर या लेवल पासून थोडंसं बाउन्स बॅक साठी एक्सपेक्टेड करू शकतो आपण. का? कारण प्राइस वाईज म्हणजे जर का लोअर टाइम फ्रेमला आपण डिसाईड केलं मार्केटचं, म्हणजे मार्केटचा जो काही हा चार्ट लोअर टाइम फ्रेमचा पाहतोय, त्यावेळेस बघा इथून मार्केट इथं फॉल झालंय. इथे एक ड्रॉप बेस बनायला लागलाय आणि ड्रॉप जरी बनला मार्केटमध्ये, तर हा याचे एक करेक्शन मार्केटमध्ये ड्यू आहे. मार्केटमध्ये काय करेक्शन ड्यू आहे. जसं बघा इथे या पद्धतीनं फॉल झालाय बघा. या पद्धतीने इथं जर का सपोज फॉल झालाय. हा एक फॉल आहे, इथं पॉज आहे आणि नंतर पुन्हा शार्प शार्प सेलअप बसलाय ना. तसं मार्केटमध्ये इथं काहीतरी घडू शकते. पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. का नाकारता येत नाही? कारण हे टाइम वाईज करेक्शन पण बनू शकते ना. आणि हर एक जण बघा म्हणजे काय बुलिश वगैरे काइंड ऑफ मार्केटमध्ये म्हणजे राहिलाय, की नाही मार्केट एवढं पडू शकतंय का? पडू शकतंय का? तर मार्केट काय करेल? ते जस्ट हा एक मूव्ह आहे, हा एक स्विंग आहे
असं असं रिटेल ट्रेडर या पद्धतीनं स्विंग ड्रॉ करत असतोय की नाही इथे एक स्विंग आहे, पुन्हा इथे एक स्विंग आहे. मग त्या सगळ्यांची ज्या वेळेस कंबर मोडेल त्यावेळेस मार्केट इथं येईल, इथं म्हणजे इथपर्यंत मार्केटला येऊस तोपर्यंत सगळे जे काही होप्स होते ना, होप्स रिटेल ट्रेडर्सचे, ते सगळे होप्स निघून जातील मार्केटमध्ये. आणि ही टू मच रिस्की ट्रेड आहे, टू मच रिस्की आहे. ओके, त्यामुळं इथं आणि तुम्हाला माहित आहे रिस्की ट्रेड मध्येच अपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटू शकते. आणि ही जी काय हा जो काही स्विंग बनेल, म्हणजे मार्केटमध्ये हे स्विंग बनायला लागलेत, या स्विंगचं करेक्शन पण या पद्धतीने इथून येऊ शकते. ओके, त्यामुळे या लेवल्स पाशी थोडंसं अलर्ट राहा. जर का मार्केट सपोज दॅट गॅप डाऊन झाला, आजच्या पद्धतीनं मार्केट म्हणजे बिग मूव्ह अपकमिंग 2 डेज मध्ये आपल्याला पाहायला भेटले. म्हणजे या दिवशी पण बिग मूव्ह भेटला, या दिवशी पण बिग मूव्ह भेटला. आणि सपोज दॅट इथं मार्केट मंडेला येऊ द्या, या या ठिकाणी उद्या झाले तर ठीक आहे. परंतु परवा परवाच्या दिवशी जरी मार्केट या ठिकाणी आलं, तरी काइंड ऑफ थोडंसं म्हणजे का बुलिश बघायचंय, कारण जर का हा फॉल आलाय, या फॉलचं करेक्शन पण ड्यू आहे मार्केटमध्ये. त्यासाठी आपण अपकमिंग हा जो काय अपमूव्ह आपण एक्सपेक्टेड करू शकतोय. ओके, नेक्स्ट लेवल आपण बघूया. नेक्स्ट इन मायक्रो लेवल मध्ये कशा पद्धतीने आपल्याला अनालिसिस करता येईल. येस, बघा हा हा जो काय स्विंग मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन बनत चालली आहे मार्केटमध्ये. जस्ट तुम्हाला या या कॅन्डलस्टिक पाशी 3 मिनिटाला एक चार्ट होता बघा. मागच्या याला आपण शेअर केलता ना, की हा एक 3 मिनिटाचा चार्ट आहे. आणि ह्या 3 मिनिटाच्या चार्ट वरती मी एक तुम्हाला या पद्धतीने चार्ट शेअर केलता. येस, या पद्धतीने चार्ट शेअर केलता. आणि इथे एक डोजी कॅन्डल बनली आणि तिथून फॉल झाला. बघा, अजून एक प्रोबॅबिलिटी काय आहे, की मार्केटमध्ये हा जो काय झोन आहे, 3 मिनिटाचा झोन बनला होता. ह्याचं अचिव्हमेंट तर आहे, ह्याचं अचिव्हमेंट आहे. त्यामुळे प्राइसला इथं होल्ड केलं बघा, म्हणजे डाऊन साईडला एवढी मोठी वीक पडली. म्हणजे अचिव्हमेंट झोनचं तुम्हाला समजलं सामर्थ्य काय असतंय. एक याला घाबरा आपण तेवढ्यासाठी मी टाकलं होता, की हा ग्रीन झोन त्यामुळे केलता, की याला एक वेळेस तुम्ही घाबरा. म्हणजे इथून जो काही बुकआउट करणार आहे ना शॉर्टचा ट्रेड, आणि तो एक वेळेस जर का प्राइस लेवलला टॅप करून सपोज दॅट अपसाइडला निघत असेल, तर खूप चांगला मूव्ह आला असता वरती. परंतु प्राइसनं काय केलं, हा एकदम म्हणजे इथं टेस्ट होऊन गेला पाहिजे होता. परंतु इथं न टेस्ट होता एकदम डाऊन साईडला गेलं. म्हणजे काय झालं बघा, प्राइस मध्ये अजून लोअर लो बनला. अजून हा जो काही लोअर लो बनला ना, हा अजून लोअर साईडला गेला ना. त्यामुळे हे स्ट्रक्चर बनलं. म्हणजे जे काही इन्स्टिट्यूशन्स इथून हा जो ब्रेकआउट ट्रेड करणार होते, त्यांना कॉन्फिडन्स नाही आला. का कॉन्फिडन्स नाही आला? कारण हा जो लो ब्रेक करून प्राइस आली ना, म्हणजे इथं पोटेन्शियल आहे अजून. अजून सेलर्स ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत, असं याच्यातून प्रतीत झालं. आणि त्यामुळं हा जो काही बुलिश मुवमेंट इथून हा जो ब्रेकआउट नंतर यायला पाहिजे होती, ती आली नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. उद्यासाठी बघा, जी काही अपसाइडची लेवल आहेत, अपसाइडचे लेवल कोणत्याही टाइम फ्रेमला, म्हणजे बघा इथं 5 मिनिट किंवा 3 मिनिटला एक हे जस्ट काइंड ऑफ हा जो झोन बनलाय, जस्ट तो झोन आहे. परंतु त्या झोनला एवढं घाबरायचं आहे का? कारण नाही घाबरायचं. कारण का माहित आहे, या झोनचं अचिव्हमेंट नाही. हा जो काही झोन आहे ना, हा 3 मिनिटाचा, ह्या 3 मिनिटाचा अचिव्हमेंट नाही. कारण हा जो स्विंग आहे तो ब्रेक केला नाही मार्केटनं. म्हणजे या झोनमध्ये खूप काय पोटेन्शियल मार्केटमध्ये राहिलं नाहीये या झोनमध्ये. ठीक आहे. अजून नेक्स्ट बघा, नेक्स्ट 5 मिनिटाच्या चार्ट वरती बघा. एक सीधा या पद्धतीने इथे एक झोन दिसतोय आपल्याला. परंतु झोन ऑलरेडी टेस्टेड झाला. हा जो झोन आहे, हा झोन टेस्टेड झाला. बरोबर. मग नेक्स्ट अपॉर्च्युनिटी काय बघायची आपल्याला मार्केटमध्ये? हा जर का इथं 24,805 म्हणजे 805च्या, येस, इथं पण तुम्हाला सांगतो, एक मिनिट तुम्हाला सायकोलॉजी समजून सांगतो मार्केटची. इथं पण बघा, इथं झोन कोणते नाहीयेत. म्हणजे 10 मिनिटाला बघा, 15 मिनिटला बघा. म्हणजे अपसाइडला स्ट्रॉंग झोन कोणता राहिला नाही. जस्ट व्हायोलेटेड व्हायचा बाकी आहे. टेस्टेड तर आहे, परंतु व्हायोलेटेड नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे व्हायोलेशन करून आलं तर त्याचे पूर्ण ऑर्डर्स काय झाल्या म्हणायचं आपण, म्हणजे खतम झाल्या. परंतु इथं अजून ऑर्डर पेंडिंग
असू शकतायत. आणि डाऊनसाइडला बघा, डाऊनसाइडला वीक बनायला लागले, डाऊनसाइडला वीक बनायला लागलेत. म्हणजे एक इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं हा जर का सपोज दॅट आपलं आपलं आपली जी काही आपण जी काही अनालिसिस करतोय ती प्रूव्हन कधी होईल हेही तुम्हाला सांगतो. हा 75 मिनिटमध्ये या पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. म्हणजे एकदम इथं स्लगिश स्लगिश मूव्ह आहे. जस्ट इथं एक प्रोबॅबिलिटी काय करो या मरोची लेवल आहे इथं. म्हणजे जर का डाऊन साइडला बनली 75 मिनिटची या पद्धतीनं कॅन्डलस्टिक बनली म्हणजे क्लोजिंग डाऊन साइडला खूप स्ट्रॉंग झाली, तर लॉंग साइडचा विचार आपण थोडासा म्हणजे त्या उद्यासाठी अवॉइड करायचा. म्हणजे फर्स्ट 75 मिनिटची कॅन्डल इथून या पद्धतीनं बनली, या पद्धतीनं बनली, रेड कॅन्डल बनली म्हणजे ड्रॉप कॅन्डल बनली, तर आपण काय करायचं, उद्याच्या दिवशी लॉंगचा विचार आहे तो बाजूला करा. ओके 75 मिनिट बघा इथं तुम्हाला समजावून सांगतो मी. या पद्धतीची कॅन्डलस्टिक बनली, सपोज दॅट फर्स्ट कॅन्डल या पद्धतीची बनली, तर मात्र काय करा, अवॉइड करा. म्हणजे इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं लॉंग जो जायचा विचार होता ना, म्हणजे अपसाइडचे लेवल टेस्टेड आहेत वगैरे जे काय आपण आता मी सांगितलं, तो विचार आपला निघून गेला पाहिजे मार्केटमध्ये. हा कारण का, कारण ड्रॉप बेस कॅन्डल आणि ड्रॉप बनली. मग प्राइस पुन्हा जर का अपसाइडला आली, शॉर्टची अपॉर्च्युनिटी इथं आपण बघू शकतोय. मग त्यावेळेस बघा आपल्याला काय होईल, ही 5 मिनिटाची ट्रेंड लाईन आहे. या 5 मिनिटाची जी ट्रेंड लाईन आहे ना, तिथं आपण ट्रेड अपॉर्च्युनिटी एक ढूंढू शकतोय. का ढूंढू शकतोय? कारण लोवर लो प्राइस बनवून पुन्हा या ट्रेंड लाईन पाशी आले ना. म्हणून इथं काय करू शकतोय आपण, एक डाऊनसाइडचा मूव्ह एक्सपेक्टेड करू शकतोय. वन टाइम एक्सपेक्टेड करू शकतोय. आणि इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं सपोज दॅट 75 मिनिटची झोन जरी बनवून आलेले असेल आणि इंट्राडेला सगळ्या जे काही लेवल्स आहेत त्या लेवल्स म्हणजे 5 मिनिटाचा झोन बनवला नाही, 10 मिनिटाचा झोन बनवला नाही, 3 मिनिटाचा फ्रेश झोन बनवला नाही आणि एकदम इंगल्फ वगैरे काइंड ऑफ इथं ट्रेड बनायला लागलाय, तर एक छोट्या क्वांटिटीनं हा स्कॅल्प तो पण इथपर्यंतच ही ट्रेंड लाईन वगैरे येते किंवा इथून प्राइस मूव्ह झाले 805 पर्यंत, तर हा एक मूव्ह तुम्ही एक्सपेक्टेड ती पण छोटी क्वांटिटीनं करा, छोट्या क्वांटिटीनं करा हा ट्रेड कॅप्चर करताना. परंतु सपोज दॅट इथे एक झोन बनलाय प्राइसनं खूप चांगल्या लेवल्स मध्ये, एक ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप असं स्ट्रक्चर बनलंय आणि पुन्हा प्राइस आले म्हणजे 75 मिनिटचा इथं ड्रॉप रेड कॅन्डल बनले आणि पुन्हा इथं प्राइस आले, तर मात्र इथं म्हणजे या पद्धतीनेच एक्सपेक्टेड करा डाऊन साइडला. नाहीतर असं म्हणू नका नाही मार्केट एवढं फॉल झाले पुन्हा फर्दर फॉल होईल का, असं नाही. म्हणजे डाऊन साइडलाच विचार करा. कारण अद्यापपर्यंत कोणताही झोन व्हायोलेटेड झाला नाही बघा, व्हायोलेटेड झाला नाही. टेस्टेड झालाय परंतु व्हायोलेटेड झाला नाही. ओके, त्यामुळे काय करायचं, अपसाइडला जाताना छोटी क्वांटिटी पंच करायची म्हणजे 50% क्वांटिटीनच जायचं. ओके, जोपर्यंत ह्या झोन व्हायोलेटेड होत नाही किंवा ट्रेंड लाईन ब्रेकआउट होऊन प्राइस एकदम चांगला आपल्याला स्ट्रक्चर बनत नाही, तोपर्यंत 50% क्वांटिटीनच लॉंग साइडला ट्रेड करा. परंतु जर का डाऊन साइडला इथं भेटला ट्रेड, इथं 710च्या लेवलला वगैरे यायच्या अगोदर इथं ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप असं स्ट्रक्चर बनलंय आणि इथून पुन्हा प्राइस वरती येते, तर मात्र अजून तुम्ही बेरिश काइंड ऑफ ट्रेड बनवू शकतोय आपण. ओके, येस. नेक्स्ट प्रोबॅबिलिटी सांगतो. मार्केट जर का सपोज दॅट गॅप अप झालं, येस गॅप अप झालं या पद्धतीने इथं वरती गॅप अप झालं आणि तर हा फर्स्ट तर मार्केट सेलअपलाच जाईल. ओके, मार्केट बघा या पद्धतीने इथं इथं कसं स्ट्रक्चर बनलं ना, त्यावेळेस फर्स्ट मार्केट जरी गॅप अप झालं तर मार्केट फर्स्ट ऑफ ऑल सेलअपलाच जाईल. बघा या पद्धतीने इथं इथं कसा हा मूव्ह आलाय ना, हा मूव्ह आलाय बघा इथं एकदम याच्यामध्येच म्हणजे ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप मध्ये चालता म्हणजे इथून कसा सेलअप बसलाय या पद्धतीने सेलअप बसू शकतो. इथं पण बघा, इथं पण मार्केट स्लगिश आहे, इथून गॅप अप झालं पुन्हा हा फॉल झाला. तसं मार्केटमध्ये एक ट्रॅपिंग साठी मार्केट काय करू शकते, इथं गॅप अप ओपन करून एक फॉल देऊ शकते आणि फॉल दिला, सपोज दॅट फॉल दिला आणि मार्केट काय केलं, अपसाइडला ओपन होऊन एक मोठी जर्नी ट्रॅव्हल झाली
आणि मग हा लो ब्रेक करत असेल तर मग जास्त क्वांटिटीने नाही 50% क्वांटिटीनच जा. कारण इथे एक या लेवलला ट्रॅपिंग होऊ शकते. ट्रॅपिंग होऊन मार्केट अपसाइडला निघून जाऊ शकते. म्हणजे निघून म्हणजे खूप वरती नाही, परंतु मार्केट काइंड ऑफ साइडवेज टू बुलिश काइंड ऑफ इथं उद्याच्या दिवशी राहू शकते. का असं? कारण ऑलरेडी मार्केटमध्ये जे काही त्यांना सेलर होते, सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू हे 900चे वगैरे जे काही सेल केलेत ना पोझिशन, ते ऑलरेडी पुन्हा प्रॉफिटमध्ये येतील. ओके, मग त्यांना अच्छा कसा प्रॉफिट झाला की थोडस म्हणजे इथं सगळी दुनिया बेरिश होणार आहे लेवल ब्रेक झाल्यावरती. त्यामुळे मार्केट जरी गेलं फर्दर फॉल झालं टाइम वाईज करेक्शन देऊन, प्राइस वाईज करेक्शन इथं दिलं नाही पाहिजे. जर का फर्दर फॉल व्हायचंय ना तर मार्केटनं टाइम वाईज करेक्शन दिलं पाहिजे. आणि टाइम वाईज करेक्शन देऊन जर का फॉल होत असेल तर मग हा ठीक आहे, तो फॉल एक कॅप्चरेबल आहे. तो पण 50% क्वांटिटीनच करा. ओके, परंतु काय मार्केट गॅप अप ओपन झालं, डाऊन साईडला आलं तर खूप काय अपॉर्च्युनिटी नाही राहत. ऑलरेडी मार्केटनं हा मूव्ह घेऊन गेलाय. तर इथं थोडीशी क्वांटिटी वगैरे आपण व्यवस्थितरित्या पंच करू शकतोय. ओके, फर्स्ट ऑफ ऑल डाऊन साईडला आणि या लेवलच्या वरती थोडस बुलिश व्ह्यू पॉइंट ठेवायला काय हरकत नाही आपल्याला. ही जी वीक पडले ना 5 मिनिटाला बघा, ही जी वीक पडली मार्केटची, या वीकच्या वरती जर का मार्केट सस्टेन व्हायला लागलं मार्केट सेकंड हाफ मध्ये, तर मार्केटमध्ये अजून तेजी मार्केटमध्ये येऊ शकते. असं काही नाही मार्केट खूप बेरिश आहे. त्यामुळं हा 916ची एक लेवल ड्रॉ करून ठेवा. ओके, अग्रेसिव्ह एंट्री मी तिथं इथं सांगतोय. ऍक्च्युअली झोन इथून आहे, परंतु अग्रेसिव्हली एंट्री आपण मार्केट थोडस बुलिश काइंड ऑफ झालं तर ही लेवल ब्रेक झाली सेकंड हाफ मध्ये वगैरे, तर एक एक राईस मार्केटमध्ये देऊ शकते मार्केट. कारण फ्रायडेला मार्केट एवढं फॉल झालंय तर ते एवढं मार्केट बेरिश बेरिश बनत जायला नाही पाहिजे. ठीक आहे. अजून कोणाच्या काय शंका? अनालिसिस बद्दल कोणाच्या काय शंका आहेत का? सर येस. सर तुम्ही सांगता की जे स्विंग तयार होतात तीन असे, हा हा, त्यानंतर आपण एंट्री करायची, पण बरोबर. रेअरली आपल्याला ते सापडतात, मग आपण कसं एंट्री करणार सर? नाही, रेअरली रेअरली कुठं सापडतंय म्हणजे म्हणजे कमी ती. कमी टाइम फ्रेम मध्ये सापडतात, पण जर समजा आपण 5 मिनिटाची 10 मिनिटाची घेतली तर मात्र अवघडच आहे. त्यामध्ये पटकन सापडत नाही ते. अच्छा, इथं बघा हा एक स्विंग बनला, इथं तुम्हाला हॅमर काइंड ऑफ बनली, इथून ट्रेड तुम्ही घेतला. ओके, किंवा स्टॉक्स मध्ये सापडतात ना, नाही सापडत असं नाहीये. ओके, थोडस फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. कमी टाइम फ्रेमला सापडतात. अच्छा, कोणत्या टाइम फ्रेमला नाही सापडलं तुम्हाला? मी 15 मिनिटाचे वगैरे बघते, म्हणजे स्विंगला वगैरे असं आपण घेऊ शकतो असं म्हणून पाहते मी. स्टॉक्स मध्ये का? हा, आणि हे जे आहेत ते हे आपण करू शकतो. एक एक मिनिटाचे 3 3 मिनिटाचे ह्याच्यासाठी चालेल. अच्छा, होऊन जातं. हा. एक मिनिट आपण पाहूया, म्हणजे स्टॉक्स मध्ये पण पाहूया कोणताही स्टॉक रॅन्डमली आपण ओपन करू. ओके, 15 मिनिटला बघूया आपण. ठीक आहे, ऍव्हरेज स्ट्रक्चर आहे बघा. इथं काय या पद्धतीनं स्ट्रक्चर आहे हे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, आणि इथं काइंड ऑफ इथं हॅमर म्हणजे डबल डबल बॉटम पण आपण ऍडव्हान्स मध्ये इथं लोअर टाइम फ्रेमला अजून बनला असेल. ओके, येस, डबल बॉटम बघा, इथून इथं बुलिश इंगल्फ वगैरे काइंड ऑफ ट्रेड आहेत. आणि 15 मिनिटलाही तुम्हाला इथं एक ट्रेड दिसू शकतो, इथं हॅमरची कॅन्डल, हॅमर कॅन्डल. नेक्स्ट आपण बघूया एकदम परफेक्ट काय दिसतंय आपल्याला. कारण जेवढ्या लॉंगर टाइम फ्रेमला तुम्ही जाणार ना तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी कमी असतात.
ओके, कमी असतात अपॉर्च्युनिटी. हा पण सर पॉइंट जास्त भेटतात त्याचे. हा, येस येस. फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेमला आपल्याला पाहिजे हॅमर कॅन्डल किंवा कोणतीही कॅन्डल. आपल्याला आपण जे काही कॅन्डल स्टिक बघतोय फर्स्ट सेकंड थर्ड, बघा इथं पण आहे. म्हणजे थर्ड स्विंगला बुलिश इंगल्फ बनले कशा पद्धतीनं, इथं बघा 1 2 3 स्विंग, फर्स्ट सेकंड थर्ड स्विंग. इथं बुलिश इंगल्फ आहे का? येस. म्हणजे थर्ड स्विंग, ऍडव्हान्स लर्निंग मध्ये मी काय सांगितलंय, ज्यांना थर्ड पॉइंट कॅप्चर करता आला, बेसिक मध्ये तुम्हाला सांगितलं फोर्थ पॉइंट पर्यंत वगैरे ठीक आहे, परंतु बघा इथं बुलिश इंगल्फ ब्युटिफुल भेटले. आता इथं डाऊन साइडचे स्विंगला बघूया आपण कोणती कॅन्डल स्टिक बनली आहेत का. बघा इथे एक डाऊन साइडची काइंड ऑफ इनसाइड कॅन्डल आहे ती. ओके, एक डाऊन साइडची इम्पल्स बनले, त्यानंतर या रेड कॅन्डल मध्ये ग्रीन कॅन्डल बनले. आता हा वेगळ्या टाइम फ्रेमला बघूया, 10 मिनिटला किंवा 25 मिनिटला कशा पद्धतीनं स्ट्रक्चर बनलंय. येस, म्हणजे हे इम्पल्स नंतर काइंड ऑफ डोजी कॅन्डल, ओके, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, या पद्धतीनं कॅन्डल स्टिक इथं बनायला लागले. इथे डोजी कॅन्डल वगैरे ते चाललो आहे बघा. आणि नंतर मार्केट इथून काय झालंय, बुलिश झालंय. ओके, तर हे बघू शकतोय आपण. नेक्स्ट बघूया अपॉर्च्युनिटी अजून. तीन तिथं प्रोबॅबिलिटी सांगितलेत. कोणत्या कोणत्या प्रोबॅबिलिटी आहेत? आपण 3 स्विंगच्या तिथे एक थर्ड स्विंग या पद्धतीनं बनले पाहिजेत. ओके, नेक्स्ट काय, प्राइस एका सपोर्टला पाहिजे. मग तो सपोर्ट कोणताही असू शकतो, एक ट्रेंड लाईन असू शकतोय, फिबोनाची रिट्रेसमेंट असू शकते, पुन्हा राऊंड नंबर सपोर्ट असू शकतोय. अजून कोणते कोणते सपोर्ट सांगितले तुम्ही? एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज 20 ऑन डेली टाइम फ्रेम, तोही सपोर्ट असू शकतोय. बरोबर, किंवा एक इम्पल्स, एक डाऊनसाइडची इम्पल्स बनले आणि त्याच्या डाऊनसाइडला ही कॅन्डल स्टिक बनली. म्हणजे कोणत्या कोणत्या तिथे कॅन्डल स्टिक आहेत? डोजी कॅन्डल आहे, एक हॅमर कॅन्डल आहे आणि एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. ओके, किंवा बुलिश इंगल्फ, अशा 4 प्रकारच्या कॅन्डल स्टिक आपण तिथं पाहतोय. ओके, तर मल्टिपल तुमचे अनालिसिस पाहिजे त्यावेळेस तुम्हाला. म्हणजे एक एक ती एक पॉइंट पकडून चालायचं नाही. जर वीक इग्नोर केली तर इथं पण तुम्हाला डोजी कॅन्डल दिसेल, त्यानंतर गॅप अप मार्केट आहे. कित्येक चार्ट तुम्हाला भेटू शकतात ना, तुम्ही शोधले पाहिजेत, स्टडी केला पाहिजे तेवढा चार्ट वरती. कारण 15 मिनिट तुमचा टाइम फ्रेम मोठा होतोय. 15 मिनिट मध्ये कॅन्डल स्टिक किती बनणार बघा, जास्त बनत नाहीत ना. 25 कॅन्डल फक्त डे मध्ये बनतायत साधारणतः. बघा इथं पण तुम्हाला एक ट्रेड काइंड ऑफ भेटलाय. म्हणजे हे स्विंग बनलाय, एक स्विंग, सेकंड स्विंग, थर्ड स्विंग. थर्ड स्विंग नंतर काय बनले, इथे एक हॅमर कॅन्डल बनले, बरोबर की नाही? आणि ते प्रिव्हियस सपोर्टला आहे. बघा 1 2 3, म्हणजे हा स्विंग हा स्विंग हा स्विंग जरी कन्सिडर केला तर याच्या लो ला इथं, आणि हा प्रिव्हियस सपोर्ट पण आहे काइंड ऑफ. तर हे असे ट्रेड पण घेऊ शकताय. त्यानंतर त्याच्या जरी मार्केट खाली आलं, तुम्हाला जरी वाटलं हा नाही इग्नोर केला,
तर त्यानंतर पण मार्केट बघा इथं ब्युटिफुल ट्रेड भेटले, इथे एक वीक पडले, ठीक आहे, तुमचा एसएल ट्रिगर झाला, परंतु क्लोजिंग बेसिस वरती प्राइस कोणत्या ठिकाणी बघा इथं आहे, रिएंटर तुम्ही करू शकताय. म्हणजे इथं काय झालं बघा, सगळे लक्ष द्या. ओके, खूप चांगला पॉइंट इथं आलाय बघा. काय पॉइंट आहे, सपोज दॅट स्विंग पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही कोणी ट्रेड घेतलेला असेल, स्विंग पर्स्पेक्टिव्हनं, की नाही सर आम्ही स्विंगला तर वेगळे टाइम फ्रेम आहेत, तरी पण कोणी घेतला असेल काय, म्हणजे घेतला स्टुडंटनी, तर त्याची ही जी काय मॉर्निंगला वीक पडले, ही जस्ट प्राइस मध्ये काय झालं, पेंडिंग ऑर्डर जे काय ट्रिगर करायचे होते त्यासाठी हा स्विंग आला. सपोज दॅट तुमचा एसएल हिट झाला, इथं एसएल हिट झाला, मार्केट कुठं झालं, क्लोज झालं, इथं झालं, पुन्हा तुम्हाला समजलं की नाही यार, मार्केटनं ही ट्रॅप करायसाठी हा ट्रेड बनला होता. ऍक्च्युअली तर तुमचा 1:2 इथंच बुक झालाय. कसा बुक झालाय ते सांगतो बघा. ही हॅमर कॅन्डल स्टिक आहे. ओके, 3 स्विंग नंतर इथं ब्युटिफुल हॅमर बनायला लागलेत. इथं फर्स्ट ऑफ ऑल हॅमर बनली, तिचं हाय पण क्रॉस झालाय, ठीक आहे, एसएल हिट झाला. नेक्स्ट बघा इथं हॅमर बनली, त्या हॅमरचं ओपनिंगलाच प्राइसनं काय केलं, लॉंग पोझिशन. ओपनिंगला इथं काय झालंय, तुमचा टार्गेट हिट झाले, कारण ओपनच इथं झाले ना कॅन्डल स्टिक. ओपन झाल्याशिवाय तर फॉल येणार नाही. तर 1:2 तुमचं ओपनिंगलाच इथं ऑलमोस्ट टार्गेट बुकआउट झालंय. त्यानंतर जरी फॉल आला तरी ही अशी ट्रेड मॅनिक्युलेट कशा पद्धतीनं करायचं, सपोज दॅट इथं प्रॉफिट बुकिंग तुम्हाला नाही करता आला, ठीक आहे, काय हरकत नाही प्रॉफिट बुकिंग सर आम्हाला करता आला, तर तुम्ही इथे एसएल घेतला ना, इथे एसएल हिट झाला तुमचा, नंतर रिएंटर करा अशा ट्रेड मध्ये, तरी तुम्हाला याचं टार्गेट भेटलंय बघा. नेक्स्ट डे ला सुद्धा टार्गेट भेटलंय याचं बघा. रिएंटर केलं तरी पण 1:2 कितीपर्यंत, किती ब्युटिफुल हा ट्रेड गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने ट्रेड मध्ये रिस्क रिवॉर्ड, पण रिस्क रिवॉर्ड कशा पद्धतीने त्यावेळेला कॅल्क्युलेट करावं लागेल, इथं तुम्ही रिएंटर केली, रिएंटर इथं केलं, म्हणजे 1:5 पर्यंत सुद्धा तुम्हाला घेऊन जाता आलं, किंवा ओपनिंगलाच तुम्ही निघाला, सपोज दॅट ओपनिंगला नेक्स्ट डेला निघाला, तरी तुमचं टार्गेट म्हणजे अच्छा कसं टार्गेट बुकआउट झालंय ना. 1:5 पर्यंत रिस्क रिवॉर्ड आहे बघा ओपनिंगलाच नेक्स्ट डेच्या, आणि सेम डेला पण तुम्हाला 1:2 भेटले का, हा ठीक आहे, सेम डेला 1:2 तुमचा एसएल पॉईंट जर मोठा केला असेल तर भेटणार नाही, परंतु नेक्स्ट डेला. ओके, हे कधी आहे, ज्या वेळेला तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये करताय त्यावेळेस. इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं इथं कॅरी फॉरवर्ड वगैरे आपल्याला करता येत नाहीत पोझिशन, त्यामुळं हा टाइम फ्रेम, एक्झिक्युशन टाइम फ्रेम करायला एक अल्टिमेट तुम्ही कन्फर्मेशन साठी 15 मिनिट 25 मिनिट वगैरे आपण घेऊ शकतोय, परंतु एक्झिक्युशन 5 मिनिटावरती, 3 मिनिटावरती, एक्सपर्ट ट्रेडर 1 मिनिटावरती करायचं आहे इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं, किंवा 10 मिनिट वगैरे सेफ साईडचे ट्रेडर, परंतु सेफ साईडचे कॅश मार्केटमध्ये 5 मिनिट सुद्धा इनफ आहे म्हणतोय मी, बरोबर. 5 मिनिट मध्ये पण एक्झिक्युशन तुम्ही करू शकताय, एवढं पोटेन्शियल आहे. लर्निंग ज्यांनी व्यवस्थितरित्या सगळे लेक्चर्स पाहिले ना, त्यांनी 5 मिनिटावरती प्रायमरी स्टेजला करा, नंतर पुन्हा 3 मिनिटावरती यायचंय, 3 मिनिटावरून 1 मिनिटावरती एक्झिक्युशन ठेवायचं आहे. ओके, जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत इंट्राडे मध्ये सुद्धा तुम्ही चांगले मूव कॅप्चर करू शकणार नाही. तुमचं एक्झिक्युशन ही या पद्धतीनेच पाहिजे, आणि नंतर जाऊन मग मायक्रो एक्झिक्युशन, मग ते एक्सपर्टीज लेवल आहे, ते आताच करायची गरज नाही, परंतु 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट वरती तर करा. मग 5 मिनिट वरती तुम्हाला मल्टिपल चार्ट्स भेटतील. ओके, मल्टिपल चार्ट्स भेटतील, आणि तुम्ही ड्रॉ करताना पण त्या पद्धतीनेच ड्रॉ करून पाठवायचे आहेत मला. 5 मिनिटावरती सर बघितले मी या पद्धतीची एक ट्रेंड लाईन चालले, त्या ट्रेंड लाईन पाशी कुठं बुलिश इंगल्फ बनले, इथे यस बुलिश इंगल्फ काइंड ऑफ बनले, तिथून ट्रेड मी घेतला, किंवा इथं पण एक बुलिश, परंतु ही बुलिश इंगल्फ खूपच मोठी इंगल्फ बनले, तर या पद्धतीनं तुम्ही एक्झिक्युशन करू शकताय. किंवा बघा इथं इथं एक डाऊन ट्रेंड आहे, एक या पद्धतीनं फॉल झाला, पुन्हा फॉल झाला, पुन्हा फॉल झाला, आणि इथं 3 स्विंग नंतर हॅमर कॅन्डल बनली इथं, बरोबर की नाही, इथं हॅमर कॅन्डल बनली, तर या हॅमर कॅन्डलच्या लोच्या खाली मी एसएल ठेवला, आणि या पद्धतीनं माझं 1:2 प्रॉफिट बुकिंग झालं, बस, दॅट्स इट. या पद्धतीनं हा चार्ट झूम आउट करायचा, झूम इन करायचा बघा, म्हणजे मला समजतंय की नाही
जे काही स्टुडंट पाहतायत ते व्यवस्थित पाहतायत. म्हणजे इथं एक डाऊनफॉल मार्केटमध्ये आलता, त्यानंतर इथं हॅमर कॅन्डलस्टिक पाहिली, प्लस बुलिश सिंगल पण इथं होती, हॅमर कॅन्डल आहे आणि त्याचं टार्गेट अचीव्ह झालंय. ओके. हे कशा पद्धतीने मॅनेज करायचं हे बघा, मी आपले स्टुडंट्सच मी काम चालू आहे, की कॅशच्या बॅचचं मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय, की नाही यांना नोट्स द्यायचे आहेत आणि नोट्स दिले नाहीत म्हणून तुमचा कदाचित गोंधळ असेल, म्हणून मी नोट्सच्या पाठीमागे लागलोय. बघा, संपूर्ण आज लेक्चर्स पण घेतलं नाही. हे लेक्चर सगळे म्हणजे काढायचे आहेत व्यवस्थितरित्या चार्ट. तर ते एकदा एकदा फुलफिल होईल या अपकमिंग 2-3-4 डेज मध्ये, आणि त्यावेळेस तुम्हाला मग एकदम बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत कॅशच्या बॅचचं रिव्हिजन होईल, आणि त्यानंतर आपलं काय होईल, फायनल आपले हे होईल, लाईव्ह लाईव्ह मार्केट सेशन. ओके. बघा इथं किती ब्युटिफुल सगळे तुमचेच तुमचेच चालू आहे. तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने पीपीटी द्यायचं हे डोक्यात आहे. बघा पूर्ण ग्रीन मध्ये केलेत, संपूर्ण 2 चार्ट काढायचे व्यवस्थित. हे जस्ट बॅचच्या लॉन्चच्या वेळेचे पीपीटी प्रेझेंटेशन होतं. तेच मी तुम्हाला द्यायचं असं नाहीये ठरवलं, की काहीतरी त्यामध्ये छान पद्धतीनं तुमची लर्निंग पण होईल आणि एकदम परफेक्ट माइंड मध्ये बसलं पाहिजे. तर या पद्धतीनं व्ह्यू पॉइंट चालू आहे आपला, आणि ते अपकमिंग डेज मध्ये सर्व स्टुडंटला उपलब्ध होईल, नोट्सच्या स्वरूपात. ओके. बघा बघा आता बेरी सिंगल कॅन्डलस्टिक, आता तुम्ही जी सांगत होता कॅन्डलस्टिकचं त्याच आहे हे. ओके. बघा, डोजी कॅन्डलस्टिकचा वापर, 3 अपसाइडचे स्विंग बनवल्यानंतर डोजी कॅन्डलस्टिक बनवली पाहिजे. म्हणजे हे जे काही पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स नंतर तुम्हाला ब्युटिफुल चार्ट शेअर केले जातील, आणि त्यानंतर मग आपण लाईव्ह सेशन वगैरे घेऊया. नाहीतर तुम्हाला काही समजत नाही किंवा काय नाही, आणि नंतर आपण लाईव्ह सेशन घेतोय, तर ते नको आहे, म्हणून हे संपूर्ण उपद्व्याप चालू आहे. म्हणजे संपूर्ण एक प्रॉपर लर्निंग तुमच्याकडे जर का नोट्स असतील, तर त्या नोट्सचा एक पुरेपूर फायदा तुम्ही घ्याल. ओके. हाच एकमेव उद्देश आहे, बाकी काही उद्देश नाही. ओके. ठीक आहे. परंतु बघा, ज्यांचं पण प्रिव्हियस लेक्चर्स वगैरे बाकी आहेत, ते असं नाही मी रिव्हिजन सेशनला आलोय आणि रिव्हिजन सेशनला सर मग मला अगोदरचं काहीच माहिती नाही असं नाही पाहिजे. तर अगोदरचे संपूर्ण व्हिडिओज तुम्ही पहा. अपकमिंग डेज मध्ये हे जे काही 2-3 दिवस तुम्हाला बफर मिळतोय, 2-3-4 दिवस सपोज दॅट पकडून चाला, तर त्या 4 दिवसामध्ये प्रिव्हियस जे लेक्चर्स आहेत त्या लेक्चरचा स्टडी तुमचा झाला पाहिजे, आणि तो स्टडी मला पाठवा. प्रत्येक स्टुडंटनं पाठवा म्हणतोय मी. मी इंडिव्हिज्युअली त्यांना रिप्लाय करतोय बघा. इंडिव्हिज्युअली रिप्लाय करतोय. आपलं जरी सेशन नाही होत आहे ना, तरी इंडिव्हिज्युअली मी रिप्लाय करतोय, की या 4 नंबरच्या चार्टमध्ये ही क्युरी आहे, 5 नंबरच्या चार्टमध्ये ही क्युरी आहे. असं मी प्रत्येकाला पर्सनली मेसेज करतोय. त्यामुळं तुमचा जो काही स्टडी आहे तो स्टडी मला पाठवत चला. ओके. 2-3 स्टुडंटच फक्त पाठवतायत. बाकीचे स्टुडंट का नाहीत पाठवत? कधीतरी लक्षात आलं की पाठवतात, असं करतात बाकीचे स्टुडंट. अदरवाईज रेग्युलरली अभ्यास करणारे खूप कमी स्टुडंट आहेत. ओके. ठीक आहे. जेवढं एफर्ट देता येईल तेवढं द्यायचा मी माझ्याकडून प्रयत्न करतोय. ओके. एक एक 3-4 दिवस पकडून चाला. एक चांगली पीपीटी एकदा बनली की मग तुम्हाला देतो त्या नोट्स. ओके. येस येस स्वप्नील मॅडम, ऑप्शन्स आपण लाईव्ह घेणार आहोतच. सायमल्टेनियसली ऑप्शन्सही लाईव्ह घेऊया. या पुढच्या महिन्यात ऑप्शनचं लाईव्ह होईल शक्यतो. ऑप्शनच्या बॅचला काय नाही, लाईव्ह घ्यायला काय एवढं फारसं नाहीये. त्यांचं रेडी आहे ऑप्शनची बॅच. तर लाईव्ह घेऊया आपण, काय हरकत नाही. ओके. ठीक आहे. अजून कोणाचे काय डाऊट्स? स्टडीच्या रिलेटेड काय डाऊट्स आहेत का सर? मला हा पॉइंट समजला नाही. हम्म
नाही. ओके, थँक्यू. गुड नाईट ऑल ऑफ यू.